नमस्कार सर्वांना, अगदी आदरपूर्वक नमस्कार। आज माझ्या वडिलांची पुण्यतिथी 1971मध्ये त्यांचा देहांत झाला। तर आज सकाळी मी एक श्रद्धांजली त्यांच्यासाठी रेकॉर्ड केली कोकणीमधून आणि ती पाठवली। माझे वडील श्रीमद भगवद्गीतेचे भक्त होते आणि भोक्ते होते। म्हणजे अगदी भगवद्गीता त्यांनी किती वेळा वाचली आहे, किती वेळा त्याचं ट्रान्सलेशन लिहिलं आहे शॉर्ट हँडमध्ये, आम्ही मोजलं नाही। त्यांचा जो खिडकीचा कट्टा होता, खिडकीचा कट्टा म्हणजे किती असतो तो, 4 फुटाची खिडकी असते ना, 3 फुटाची असेल ती कदाचित। तिथे सगळ्या वह्या असायच्या 500 पानाच्या, आणि प्रत्येक 500 पानाच्या वहीवर संस्कृतमधून भगवद्गीतेचा श्लोक, त्याचं शॉर्ट हँडमध्ये अनुवाद। त्यामुळे आम्हाला ते काय लिहिलं आहे ते शेवटपर्यंत कळलं नाही, आणि आम्ही आमच्या संसारात मग्न होतो। मुलं बाळं संसार त्याच्यातच मग्न होतो। भगवद्गीता नुसती ऐकून माहिती होती, भगवद्गीता एवढंच माहिती होतं। आणि आईने काय केलं ते सगळं नेऊन काय करणार, शॉर्ट हँड आम्हाला काही कळत नाही। त्यांच्या 13व्या दिवशी त्याच्यानंतर ते सगळं त्यांचं साहित्य समुद्रात अर्पण केलं। आत्ता विचार केला तर मला एवढं वाईट वाटतं, का बरं असं केलं असावं आईने, का केलं असावं। ती पण थकली होती हो, ती पण थकली होती, करून करून वडिलांची सेवा करून करून थकली होती। तिला पण आजारपण होतं, पुढे कोण काय करणार आहेत मुलं, म्हणून तिने केलं असेल। आणि खरंच आम्ही काय केलं असतं। आता माझं कपाटात एवढं भंडार भरलं आहे, मी विचार करते माझ्यानंतर काय होणार आहे त्या ह्याचं तसंच होणार, जे वडिलांच्या भगवद्गीतेचं झालं तसंच होणार। पण काही व्हायला पाहिजे पुढे, म्हणून थोडंच कोणी करतं। आपण काही करतो कशाला, स्वतःच्या समाधानासाठी। तसंच पप्पांनी त्यांच्या समाधानासाठी केलं, ते समाधानी होते बस। त्याचं मग काय झालं, एकदा आपण गेल्यावर काय होतं काय। आणि ते वडील तर माझे अगदी साधू संतच होते, दुसरा तुकाराम म्हणा त्यांना, तसे होते। त्यांना काही पडली नव्हती, कोण घेणार काय घेणार, प्रसिद्धी नाही हो। शॉर्ट हँडमध्ये लिहिलं असतं का, प्रसिद्धी हवा असलेला माणूस शॉर्ट हँडमध्ये लिहिलं असतं का, नाही। असो, तर मला वाटलं आज पुण्यतिथी आहे तर वडिलांना एक छोटंसं अर्पण करावं, माझं भक्तिपुष्प। मी थोडासा काही अभ्यास केला आहे, त्याच्यावरनं मी काही निष्कर्ष काढले आहेत। ते बरोबरच असतील असं सांगता येत नाही, प्रत्येकाचा व्ह्यू पॉईंट वेगळा असतो नाही का। ते त्यांना भेट चढवावी असं मला वाटलं, आणि म्हणून मी आता हा व्हिडिओ करायला बसले। आज मी तुम्हाला यज्ञाविषयी सांगणार आहे। यज्ञ म्हटलं की आपल्यासमोर काय येतं, ते चौकोनी बैठक असते ती विटांची, एकावर एक असे 2 थर असतात वाटतं त्याला, आणि मग मध्ये एक स्क्वेअर असतो रिकामा, आणि त्याच्यात चांगल्या चंदन किंवा कसली लाकडं त्याची एक वेगळीच असतात लाकडं घालून, आणि त्याच्यात मग मंत्र वेद सगळं म्हणून भटजी, कितीतरी भटजी असतात, वेद म्हणून अर्पण करतात, हवी अर्पण करतात। आधी अग्नी तयार करतात, आणि अशी मान्यता आहे की अग्नी आहे ना, त्याला आपण अर्पण केलं तर तो अग्नी वर देवाला नेऊन देतो। तो श्लोकच आहे तो, की अग्नी आपण जे अर्पण करतो ते अग्नी देवाला नेऊन देतो वर, ढग होतात, पर्जन्य होतो, पर्जन्य झालं की धान्य पिकतं, धान्य पिकलं की आपण खातो, आपण खाऊन दष्टपुष्ट होतो। म्हणजे आपण जे अर्पण करतो ते शेवटी देव आपल्यालाच देतो, आणि आपण काय अर्पण करतो, देवाने आपल्याला दिलेलं असतं तेच आपण अर्पण करतो नाही का, कुठून येतं ते, अशी मान्यता आहे। आणि ते अगदी 100% खरं आहे। असं भगवंताने अर्जुनाला 12 प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत।
ज्यामुळे माणसाचं हित होतं, माणसाला सद्बुद्धी आणि परमपदाला तो पोचतो. 12 यज्ञ जर श्रद्धेने भक्तीने केले तर परमपदाला पोचतो, परमप्राप्ती होते, परमात्म्याची प्राप्ती होते असं देवाने सांगितलेलं आहे अर्जुनाला. आणि देवाला त्याच वेळी एवढंही माहिती आहे, तेवढ्या सेंचुरीज बॅक त्यांना आपल्याला काय होणार आहे ते माहिती होतं की आपण तर बिझी असणार आहोत. आपण हे 12 यज्ञ कुठे करायला बसलो आहेत, भटजींना कोण बोलवणार, ते यज्ञकुंड कोण करणार, हे काय करणार, ते कधीतरी क्वचित आपण करू, पण रोज रोज करायला पाहिजे सांगतात देव. नित्य नेमाने तुम्ही हे यज्ञ केले पाहिजेत. म्हणून देवाने काय केलं, ते 12 बाजूला ठेवले आणि आमच्यासाठी साधे 5 यज्ञ तयार केले आमच्यासाठी, की जे आपण रोज करू शकतो. रोज आपण कसा 1 कप चहा करून पितो तसं आपण करू शकतो. असे हे 5 यज्ञ दाखवले आहेत. कुठचे? सर्वात पहिलं म्हणजे भूत यज्ञ. भूत म्हणजे भूत नाही बरं का, भूत म्हणजे प्राणी मात्र. कोणत्याही किडे, मुंग्या, माणसं, जनावरं, पक्षी, कोणीही, वनस्पती, सगळं हे जगच आहे ना त्याचं त्याने तयार केलेलं भूत यज्ञ. त्यांना यू शो युअर काइंडनेस टू देम. आता गरमी आहे, तहान लागते, पक्ष्यांना पण नक्की नाही, आपल्याला लागते, त्यांना पण लागते. त्यांच्यासाठी निवारा करा, वरंड्यामध्ये निवारा करा, धान्य घाला, त्यांना पाणी ठेवा. तो झाला भूत यज्ञ. गाईला चारा द्या आणि कोणी जनावरं, कोणी पक्षी, पाणी द्या, चारा पाणी द्या. तो भूत यज्ञ झाला. हा आपण रोज करू शकतो. काही त्रास होतो नाही, पैसे लागतात फारसे नाही हो. रोज करायचं, नित्य नेमाने करायचं. मनुष्य यज्ञ दुसरा येतो. मनुष्य यज्ञ कसे पशुपक्षींना जरूर असते तसे गरीब लोकांना पण जरूर असते. त्यांना खायला अन्न नसतं. आज खाल्लं तर उद्या खायला मिळेल की नाही याची शाश्वती नसते. तशा लोकांसाठी काहीतरी व्यवस्था करा. अन्नछत्र काढा. आपण नाही काढू शकत, जे अन्नछत्र काढतात. आता बघा, कॅन्सर हॉस्पिटलच्या बाहेर तो मेहता का नावाचा माणूस कॅन्सर पेशंट्सच्या रिलेटिव्हसाठी ते फुटपाथवर राहतात म्हणून तो किती सेवा करतोय. आणि एक जैन माणूस तिथे जेवणाचं हे घालून हे करतोय. त्यांना तुम्ही डोनेट करा. आपल्याला करता येत नाही, जाऊन देता येत नाही, तर जे करतात मोठ्या प्रमाणावर त्यांना तुम्ही पैसे दान करा किंवा वस्तू दान करा, कपडे दान करा, जेवण दान करा. ते लोक रस्त्यावर झोपतात, कॅन्सर पेशंट्सचे आईवडील, झोपायला जागा नाही. त्यांना तुम्ही तुमच्या घरच्या चादरी काय नवीन घ्या ना, नवीन घ्यायचं असेल तर, जर जुन्या चांगल्या असल्या तर द्या, त्यांना कपडे द्या. ते झालं मनुष्य दान. गरजूंना दान करायचं. तसंच अतिथी सत्कार करायचा. अतिथी देवो भव हा मंत्रच आहे आपला. अतिथीचा सत्कार करायचा. दारात आलेल्या माणसाला विनमुख पाठवायचं नाही. एक ग्लास पाणी तरी द्यायचं. असं म्हणतात, दारात आलेल्या माणसाला पाणी दिलं तर त्याच्या सगळ्या नेगेटिव्हिटीज मागच्या मागे पळून जातात, आपल्या घरात शिरत नाही. ते डॅट अपार्ट. त्याला तहान लागली असेल या भावनेने पाणी द्या. निस्वार्थ भावनेने जे करतो ना त्यालाच यज्ञ म्हणतात. मग आला पितृयज्ञ. एक झाला भूतयज्ञ, एक झाला मनुष्य यज्ञ, तिसरा पितृयज्ञ म्हणजे दिवंगत पितरांना तर्पण देणं, पितरांचं वेळोवेळी श्राद्ध करणं, हे पितृयज्ञ. तसंच त्याला मी ॲड करते, पितरांना मात्र नाही, जे जिवंत आहेत आपले वडील माणसं त्यांची सेवा करणं, ते सुद्धा पितृयज्ञच आहे. त्याला मी तेच म्हणते. बाकी लोक म्हणत न म्हणत मी म्हणते. चौथा आहे द्रव्ययज्ञ.
मोठमोठे श्रीमंत माणसं बघा हॉस्पिटलला दान करतात, हॉस्पिटल बांधायला ह्याला मोठमोठ्या देणग्या देतात. ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते द्रव्ययज्ञ, त्यांना बाकी काही करणं शक्य नाही, द्रव्याने मदत करतात. आणि सरते शेवटी येतो ज्ञानयज्ञ. ज्ञानयज्ञ सर्वात महत्त्वाचा आहे. आणि बाय ज्ञान आय डोंट मीन हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, नो. बाय ज्ञान हे परमात्म्याचं ज्ञान. आता हे पहिल्या 4 वस्तू जर आपण मन लावून केलं, श्रद्धेनं केलं, विदाऊट हॅविंग एनी इगो केलं, इदम न मम, हे माझं नाही, हे देवा तुझं मी तुला देतो आहे, तुझं आणि तूच निर्माण केलेल्या लोकांना मी देतो आहे, माझं यात काहीही नाही, या भावनेने जर तुम्ही दान धर्म केला तर तो खरा ज्ञानयज्ञ होतो. प्रत्येक यज्ञ आहे ना, कशा सर्व नद्या जाऊन समुद्रालाच मिळतात, तसं हे सर्व यज्ञ जाऊन ज्ञानयज्ञालाच मिळतात. म्हणजे देवाला मिळतात, ते देवाला मिळतात. आणि ते ज्ञानयज्ञाची वाट कोण दाखवतो आपल्याला? सद्गुरू. सद्गुरूंनी म्हटलेलंच आहे, श्रद्धावान लभते श्रद्धा. श्रद्धेने करा, तुम्ही जे करता श्रद्धेने करा. श्रद्धावान लभते ज्ञानम. हे ज्ञान कोणाला मिळतं? जे श्रद्धावान असतात. तत्परः संयतेंद्रियः, तत्परतेने करतात. सर्व इंद्रिय तुमची त्यात मशगूल असतात, त्या ज्ञानात, त्या जे ते शिकत आहेत किंवा जे करत आहेत ते भक्तिपूर्वक करतात. आणि ज्ञानम लब्ध्वा परां शांती. काय होतं? ते ज्ञान मिळाल्यावर, गुरूकडून ते ज्ञान मिळाल्यावर शांती मिळते, जीवाला शांती मिळते. अचिरेणादि गच्छती, म्हणजे अचिरेणादि, चिरंतन चिरंतन मिळते शांती. आणि ते कसं प्राप्त करायचं? गुरूंकडून ज्ञान कसं प्राप्त करायचं? तत्विधी प्रणिपातेन. गुरूंना श्रद्धापूर्वक नमस्कार करा, प्रणिपात करा. परिप्रश्नेन सेवया, सेवा करा, गुरूंची सेवा करा. गुरु जे म्हणतील ते सेवारूपेण करा. आणि परिप्रश्नेनं, काही मनात त्या विषयात काही अध्यात्माच्या विषयात शंका असतील, ज्ञान ते तुम्ही त्यांना विचारून त्यांच्याकडून शंका निरसन करून घ्या. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. त्याच्यामुळे आपल्याला ते ज्ञान प्राप्त होतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कळलं? अतूट श्रद्धा, भक्ती, सेवाभाव या विषयाने ते ज्ञान प्राप्त होतं. आणि ही बाकी सर्व ही आहेत नाही का? आता मी सांगितले भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ, पितृयज्ञ, द्रव्ययज्ञ, ही सर्व जाऊन त्या सगळ्या नद्या जाऊन ज्ञानयज्ञालाच मिळतात. कारण हे कोण सिन्सिअरली करतं, विदाऊट स्वार्थ करतं, मीपणाची भावना नसताना करतं, त्यालाच भगवंत ते ज्ञान प्राप्त करून देतो. म्हणूनच आपण हे 4 यज्ञ इतके इझी आहेत बघा, इतके इझी आहेत. किती इझी आहेत हे यज्ञ. द्रव्य आपण इव्हन द्यायलाच पाहिजे असं नाही हो. आपण आता अन्नदान करतो, वस्त्रदान करतो, त्याला पण पैसेच खर्च करतो ना. ज्याला जसं साध्य असेल तसं द्यायचं. हे 4 यज्ञ, 5 यज्ञ, 4 यज्ञ तुम्ही अगदी सिन्सिअरली केले तर तुम्ही 5व्यात इझिली प्रवेश कराल गुरूंच्या सान्निध्यात. गुरूंना शरण गेल्यावर गुरु तुमची पात्रता बघतील, तुम्ही काय केलं आहे, काय नाही, तुमच्यामध्ये काय कमी आहे, ती सगळी कमी भरून काढतील आणि मगच तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. असंच ज्ञान हे 4ही यज्ञ करून हे 5वं इम्पॉर्टंट ज्ञानयज्ञ सर्वांनाच प्राप्त हो, हीच प्रार्थना करून मी हा एपिसोड आज संपवते आणि माझ्या पिताश्रींच्या चरणी मी अर्पण करते. जय गुरुदेव, जय शंकर. ओम तत्सत. श्री कृष्णार्पणमस्तु.